नमस्कार मित्रांनो, मी तुमचा बाळासाहेब। आज थोडंसं नवीन गावाकडे समोर बघू शकता तुम्ही, हा गहू आहे, समोर तो राजगिरा आहे, बाजूला कोथिंबीर पण आहे, मिरची आहे, वांगी आहे। बघू शकतो मित्रांनो कशा प्रकारे ही गोबी आहे बघा, एकदम अशी छानशी गोबी बघू शकता तुम्ही। कोथिंबीर खूप वाढली आहे, कोथिंबीरला असे फुलं आले आहे आणि समोर मोसंबीचं झाड आणि गावाकडे हे आमचे लावलेले आम्ही वडाचे झाड, आंबा, नारळ आणि समोर बोर, आणि समोर तुम्ही बघत असाल तर ते आमच्या वडिलांनी बांधलेलं छोटंसं 4 रूमचं असं फार्म हाऊस टाईप मस्त घर, सुंदर, समोर हौद आणि बाजूला बघू शकता विहीर आहे। आणि हा सुंदरसा गहू शेताकडे आल्याच्या नंतर मन असं प्रसन्न होऊन जातं आणि असं मनाला छान वाटतं। हे वांगी बघू शकता आणि हा रानमाळवा खरंच जगा वेगळा असतो। गोबी बघू शकता, मेथीची भाजी आहे, समोर सोयाबीन पण आहे। आपला एक गट्टू आपण घरी घेऊन जाणार आहोत मित्रांनो। सांगायचं तात्पर्य मित्रांनो की गावाकडे सगळ्या गोष्टी मुबलक असतात, फक्त करण्याची ताकद, ध्येय आणि इच्छाशक्ती असली पाहिजे, मग सगळं काही आपण करू शकतो, मिळवू शकतो। तर गड्डा एक घेऊन टाकू आपण, चांगला कोणता मिळाला तर। थोडं आता औषध वगैरे फवारणी झाल्याच्या नंतर छान गोबी निघते। बघू शकता मित्रांनो, तोडतोय मी गोबी, गोबी तोडलेली आहे आता छानशी मस्त। दोन तोडलेले आपण मित्रांनो, आणि आता आपण ते घेऊन जाणार आहोत घरी मस्त शेतामध्ये। लई मस्त अशी गोबी, तीही नॅचरल पद्धतीने पकवलेली, फवारणी वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी थोडंफार करावं लागताच, परंतु सुंदर अशी ही गोबी मित्रांनो। समोर तुम्ही बघू शकता हा आमचा हौद, हे आमचं घर आणि विहीर। तुम्हाला विहीर दाखवतो मित्रांनो, मस्त अशी विहीर, खोल ही विहीर मित्रांनो, 10 परस खोल विहीर आहे आणि पाणी पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही विहीर आहे। आमचे वडील काका यांनी बांधलेली ही छानशी विहीर। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, आणि लाईक करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।